मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीची रणनीती ठरलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवून ठाकरे सेनेला शह देण्याची खेळी भाजपने आखली। मुंबईत राष्ट्रवादीला दूर का ठेवलंय? मुस्लिम बहुल वॉर्ड शिंदेंना देण्याचा प्लॅन का आखलेला आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती। भाजप शिंदे सेनेला मलिक नको, मुस्लिम हवे। ठाकरेंना शह देण्यासाठी मलिकांपासून दूर। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महायुतीने चांगलीच कंबर कसली आहे। मुंबई महापालिकेत भाजपने शिंदे सेनेसोबत लढण्याचा निर्णय घेतला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची रणनीती आखण्यात आली। मात्र यासाठी भाजपने नवाब मलिकांचं कारण पुढे केलंय। मुंबईत नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असतील तर राष्ट्रवादीला सोबत घेणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली। महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत, परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत। तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल। विशेष म्हणजे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वे केलाय आणि या सर्वेत शिंदे सेनेसोबत लढल्यास 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सर्वेनुसार भाजपला मुंबईत 90 ते 100 तर शिंदे सेनेला 50 ते 60 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दोघे एकत्र 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे। मात्र या सर्वेत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले। मुंबईतील 18 वॉर्ड महायुतीसाठी चॅलेंजिंग असणार आहे। त्यात सर्वेनुसार हे 18 वॉर्ड मुस्लिम बहुल असल्यानं भाजपला या ठिकाणी विरोध होतोय। मात्र या 18 वॉर्डांमध्ये 70% मुस्लिम बहुल भागात भाजपऐवजी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे, कारण शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव हा मुस्लिम महिलांमध्ये आहे। त्यामुळे या वॉर्डातील जागा शिंदेंना देण्याबाबत भाजपकडून फारशी रस्सीखेच होणार नाही। या सर्वेला शिंदे सेनेनं दुजोरा दिलाय। आता त्यांनी जो काही सर्वे केला असू शकते काही गोष्टी, पण हरकत नाही आहे। शेवटी कुठेही काही जरी गोळाबेरीज केली तरी ती युतीमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते होईल। होईल फायदा होईल। तर दुसरीकडे मुंबईत मलिकांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला दूर ठेवण्यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। नागपूरचा पॅरेखान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही। त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे। आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, पण पॅरेखानची बिर्याणी यांना चालतं। मला माहित आहे की जिथे लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळे असं कोणी काय असं सुकावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाहीत। नवाब मलिकांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीशी युती तोडत असल्याचं भाजप सांगत असलं तरी यामागे वेगळीच रणनीती असल्याचं बोललं जातं। मुस्लिमांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती आहे। ही सर्व मतं ठाकरेंकडे वळू नयेत आणि त्याचं नवाब मलिकांच्या रूपात विभाजन व्हावं यासाठी राष्ट्रवादीला वेगळं लढवण्याची भाजपची खेळी असल्याची चर्चा आता रंगू लागली। भाजपला नवाब मलिक नको असले तरी मतविभाजनासाठी मुस्लिम हवेत अशीच खेळी दिसते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।